सध्या शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत। मात्र त्यांनी हा दौरा सुरू करण्यापूर्वीच साताऱ्यात एक राजकीय घमासान सुरू झालं होतं। साताऱ्यात होणाऱ्या जाहीर सभेपूर्वी एकनाथ शिंदे जाहीर सभा घेणार होते। त्या सभेपूर्वी शहरभर लावण्यात आलेल्या बॅनर्समध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचा फोटो गायब झाला। सुरुवातीला वाटलं छोटी चूक असेल, बॅनरवर फोटो टाकायचा राहिला असेल, पण मंडळी आज ज्याप्रमाणे या प्रकरणाच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि याचे वेगवेगळे अँगल सांगितले जात आहेत, त्यानुसार ही काही चूक वगैरे नाही, तर शिंदेचे पालकमंत्री विरुद्ध शिंदेचेच आमदार अशी लढाई आहे का, हा प्रश्न निर्माण झालाय। आमदार महेश शिंदे यांनी नाराज होऊन एकनाथ शिंदेच्याच विरोधात दंड थोपाटत म्हटलंय, जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे, आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर देखील जोरदार त्यांनी निशाणा साधलेला आहे। त्यामुळे सदर प्रकरण आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। शिवाय शिंदेच्या पक्षात साताऱ्यामध्ये कशी अंतर्गत गटबाजी जी आहे ती एक होऊ शकते, पुढे जाऊन भविष्यात होऊ शकते, हे देखील जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मंडळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साताऱ्यात जाहीर सभा होणार असल्याचं सांगितलं जात होतं आणि त्यापूर्वीच बातम्या सुरू झाल्या की शहरभर लावण्यात आलेल्या बॅनर्समध्ये शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा फोटो गायब आहे। एकनाथ शिंदे यांची ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी देखील बहुतेक बॅनर लागलेले, त्यामध्ये देखील महेश शिंदे यांचे फोटो नसल्याचं दिसून आलं। एवढंच नाही तर काही बातम्यांमध्ये म्हटलं गेलं, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते हे महेश शिंदे यांच्या विरुद्ध नाराज आहेत आणि त्यामुळेच त्यांचे फोटो जे आहेत, महेश शिंदे यांचे फोटो आहेत, ते बॅनरवर लावले गेलेले नाहीयेत। एबीपीच्या वेब आर्टिकलनुसार जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या घडामोडीनंतर महेश शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी केल्याचा एक आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी युतीला बहुमत असताना देखील भाजपने सदस्य फोडून सत्ता मिळवली असल्याचं साताऱ्याचे पत्रकार म्हणतात। या प्रक्रियेत शिवसेनेचे काही सदस्य भाजपच्या बाजूने गेल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता। त्यात देखील महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदी बसवण्यासाठी शिवसेनेच्या भूमिकेपासून महेश शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचं एबीपीच्या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलंय आणि म्हणूनच हा फोटो नसल्याची राजकीय वर्तुळात देखील एक चर्चा आहे। म्हणूनच महेश शिंदे यांचे फोटो जे आहे ते बॅनरमध्ये न लागण्याची एक चर्चा आहे। दरम्यान महेश शिंदे यांचा बॅनरवर फोटो टाकायचा कार्यकर्त्यांकडून चुकून राहिलं असेल असं जिल्हा प्रमुख रणजित भोसले यांनी सांगितलंय। आता मग आम्हाला प्रश्न पडला, फक्त कार्यकर्ते नाराज झाले म्हणून असं होऊ शकतं का, की खरंच चुकून राहिलंय, की यामध्ये पालकमंत्री विरुद्ध आमदार अशी शिंदेच्याच पक्षातील या दोन नेत्यांची लढाई आहे? प्रश्न असा देखील होता, एवढ्या मोठ्या ब्लंडर नंतर सोमवारी म्हणजे आज होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या सभेला महेश शिंदे हे उपस्थित राहणार का, ते व्यासपीठावरती दिसणार का? पण या प्रश्नांची उत्तरं सभा होण्यापूर्वीच स्वतः महेश शिंदे यांनी दिली आणि त्यांच्या प्रतिक्रियेमुळे हा वाद आता पालकमंत्री विरुद्ध आमदार असा झाल्याचं स्पष्ट दिसतंय। शिंदे गटातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आज प्रथमच जाहीर प्रतिक्रिया देत म्हटलंय, शंभूराजे देसाई हे मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देत आहेत। कोणत्याही कार्यक्रमांना मला बोलवलं जात नाही, माझ्याच पक्षातील कार्यक्रमांना बोलवलं जात नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपणास कार्यक्रमासाठी बोलावलंच नाहीये, फोनही आलेला नाहीये, निमंत्रण आलेलं नाहीये, हा दावा स्वतः महेश शिंदे यांनी केलाय। तसेच हा शिवसेनेचा पहिला कार्यक्रम नाहीये की मी जिथे जाणार नाहीये, साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवर नसतात असे म्हणत महेश शिंदे यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली। तर जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे असा सवाल करत स्थानिक नेतृत्वालाही महेश शिंदे यांनी एक टोला लगावलाय। पुढे विधानसभा निवडणुकीवर बोलताना महेश शिंदे म्हणाले, कोरेगावमध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मला शिवसेनेच्या चिन्हावरती लढायला सांगितलं, त्यामुळे मी शिवसेनेतून लढलो आणि आमदार झालो। याचबरोबर 5 वर्ष पालकमंत्री पद असूनही त्यांना कधी 30 सदस्यांपर्यंत पोहोचवता आलं नाही। या जिल्ह्यामध्ये 30 सदस्यापर्यंत शिवसेनेचा पालकमंत्री असून देखील तेवढ्या एक संख्येपर्यंत कधीच ही सदस्य संख्या ही गेली नाहीये, असा घणाघात एक पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावरती महेश शिंदे यांनी केलाय। आता महेश शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर साताऱ्यातील शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले। बॅनरवर फोटो नसणं ही एक साधी चूक आहे की पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याबरोबर घेतलेलं वैर
महेश शिंदे यांना भुगतावं लागतंय, हा प्रश्न आता निर्माण होतोय. आता महेश शिंदे यांच्या टीकेला स्थानिक नेते काय उत्तर देणार आणि पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.